आपण ऐकत आहात बिहारन भाग 3। तुम्ही माझी एवढी काळजी वाहिलीत की त्याचे उपकार छे छे पडून रहा। हे शब्द उच्चारताना सुमनने जयवंताचा हात दाबला। अर्थात तो स्पर्श नाजूक होता। तिच्या स्पर्शाने जयवंताचं अंगांग शहारून निघालं। काही खाणार का तुम्ही? पलंगावर पडल्या पडल्या जयवंत नकार देत म्हणाला, नका, अगदी काही खावंसं वाटत नाही। 5-6 दिवसांपूर्वी जयवंत त्या स्त्रीच्या स्पंदनाच्या आवाजाने आणि शेजारील 2 बिहारी स्त्रियांच्या मध्यरात्री घडलेल्या भयपूर्ण संवादाने जयवंताचे काय हाल झाले असतील हा ज्याचा त्यानेच विचार केलेला बरा। मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी तो तापाने एवढा फणफणला की ते दृश्य वर्णन करण्याजोगे नाही। जयवंताला कळून चुकले होते की खचित आपण एखाद्या वाईट शक्तीसोबत राहण्याचे धाडस करीत आहोत। पण पुढील 2-3 दिवसात त्याच्यासोबत अशा काही गोष्टी घडल्या की त्या रात्रीचा तो प्रसंग त्याने स्मरणात ठेवला नाही। दिवसाचं आणि रात्रीचं गणित मोठं विचित्र असतं। दिवसा ज्या ज्या गोष्टींचा मनुष्याने पक्का विचार केलेला असतो तो मावळतीपर्यंत टिकून राहील की नाही हे सांगता येत नाही। त्याला त्या गोष्टीचा विसर पडण्यामागे कारणही तसंच घडलं होतं। 2-3 दिवस त्याची मनःस्थिती उथळ उथळ वाटत होती। भीतीच्या दडपणात मंदावलेली होती। मंद होण्याचे तसे काही प्रयोजन नव्हते खरे, पण कोण जाणे त्याचे चंचल मन मंद होऊन गेले होते। सायंकाळी 7-7:30 वाजता बँकेतून घरी परत आल्यावर तो छतावर वाळत घातलेले कपडे काढाव्यास गेला। संयोगाने आधीच सुमन दोऱ्यांवरून कपडे काढत होती। मागे पुढे काहीचा संवाद त्यांचा झाल्यावर जयवंताने धाडस करून तिला त्या रात्रीचा सर्व इत्यंभूत प्रकार सांगितला। ते ऐकून तिचा चेहरा विवर्ण झाला। एकाकी तिचा चेहरा गोरा मोरा झाला। तो क्षण सावरत सुमन वरकरणी एवढी खळखळून हसली की तिच्या हसण्याच्या मोहकतेत जयवंत हरवून गेला। ती म्हटली, अहो काय जयवंत तुम्ही एवढे वेडे, असं कधी होतं का? एवढे शौर्यवान पुरुष दिसता तुम्ही आणि असे भ्यालात? छे छे, अगदी विश्वास तो मला काही बसत नाही। आणि बोलता बोलता तिने त्याच्या बाहुदंडावर हलकी चापट मारली होती। बस इथेच जयवंत घायल झाला होता। मनातली भीती कोटच्या कोटे जाऊन आसमंतात त्याच्यासाठी सुगंध दरवळत राहिला। जयवंताला तिथे टिकून राहण्याला आणि भीती विसरण्याला एवढं कारण अगदी पुरेपूर होतं। पैंजण वगैरे आणि तो झालेला संवाद त्याच्यासोबत घडला होता की नाही हे पाहणाऱ्या व्यक्तीस अगदी आश्चर्य वाटले असते। जयवंत एवढा मजेत राहू लागला। भीतीचा लवलेशही आता उरला नव्हता। त्या खोलीतलं गूढ जे काही आहे ते सुमनला ठाऊक होतं आणि त्याला त्या खोलीबद्दल काही वेगळाच संशय येऊ नये म्हणून ती त्याच्याशी वेगळ्या कारणाने जवळीक साधत होती। पाहता पाहता महिना होत आला होता। महिन्यातल्या 2 रात्रीने त्याला छळलं होतं। पुढे बिहारी अम्माने काय केले ते कुणास कळे, मात्र जयवंत बिनधास्त राहण्याला काही प्रत्यवाय नव्हता हे खरं। संध्याकाळी खानावळीतून जेवून तो रूमवर परतला होता। खिडकीतून हवा प्रांजळपणे शीतलता घेऊन येत होती। जयवंत दांडेकरांचं शितू वाचण्यात एवढा तद्रूप होऊन गेला की बाहेर काय चालू आहे हे त्याला कळणं कठीण होतं। पण तो त्या आवाजाने पुस्तकाच्या तद्रुपतेमधून जागा झाला। चैत्र महिन्यातल्या अमावस्येचा 9:55 प्रारंभ झाला होता। खिडकीतून दिसणारा तो भयानक विस्तीर्ण दवाखाना अधिकच भयान दिसू लागला। दवाखान्याच्या बाजूला एक कच्चा रस्ता असून त्या रस्त्यावर एक विजेचा खांब होता। तो लाईट कधी कधीच लागत असे। दवाखान्याच्या उजव्या बाजूला काही मोठे मोठे वृक्ष होते। दवाखाना जेव्हा चालू होता तेव्हा पेशंटसोबतची मंडळी तिथे जेवत असत आणि पुढे एक खोल काळ्या पाण्याची विहीर होती। विहिरीचे कठडे तुटले होते, त्यामुळे ती अधिकच भयंकर दिसत असे। वास्तव्यात जयवंताच्या खिडकीतून ती विहीर दिसत नव्हती। घराच्या छतावरून पाहिले की दिसे। त्या विहिरीत अनेक लोकांनी जीव दिल्याचा लौकिक होता खरा। आणि तेवढ्यातच जयवंताला अकस्मिक ताण्ह्या बाळाचा जोर जोराचा रडण्याचा आवाज आला। त्याने उठून खिडकीतून डोकावून पाहिलं। डावीकडे एक पाठमोरी महिला त्याला दिसली। त्या महिलेच्या अंगावर गडद पिवळ्या रंगाचा गाऊन असून तिने डोक्याला गरम टोपरे घातले होते जे की डोके आणि कान झाकत होते आणि त्याची गाठ हनुवटीच्या खाली तिने बांधली असावी। तिच्या हातात बाळ असावं
हे जयवंतानं अंदाज लावला. पण त्याहून अधिक मोठं आश्चर्य त्याला ह्या गोष्टीचं वाटलं की एवढ्या रात्री एक स्त्री, आणि तीही बाळंतीण स्त्री, एवढ्या विरान जागी. नव्हे, अगदी नव्हे, ही कोणी वेडी विक्षिप्त असली पाहिजे. इकडे भटकताना ही आली असावी. बाळ एवढं रडत होतं की जणू घणाचे घाव त्यावर कोणी घालत आहे. मात्र ती आई त्याला चूप करण्यासाठी तोंडातून एक ब्रळ देखील काढत नव्हती. आश्चर्य आहे, ती स्त्री अंधारात एवढी अंधारलेली वाटत होती की चुलीमधून काळा कुट्ट जसा धूर निघतो, अगदी त्या धुरापासून ती बनलेली जणू आकृतीच होती. मात्र अंगावरील कपडे हे अगदी ओळखून येत होते. ती स्त्री पुढे पुढे जाऊ लागली, दवाखान्याच्या दिशेने. तिला पाहताना जयवंताच्या अंगाला अगदी कंप सुटला होता. जयवंत पलंगावर येऊन बसला. ती महिला त्याच्या दृष्टीला पडत होती. दवाखान्याच्या पायरीवर जाऊन ती बसली. तिचा चेहरा जयवंताच्या खिडकीकडे असल्यामुळे तिचा पुढील भाग त्याच्या दृष्टीला पडला. मात्र ओळखू येणार नाही एवढ्या अंधारात ती बसली होती. ती थोडीशी पुढे झुकली, जणू ती तिच्या बाळाला स्तनपान करवीत होती. असा अंदाज जयवंताने मनोमन बांधला. कारण रडत असताना बाळाच्या तोंडात आई स्तन देऊन त्याला गप्प करते, अगदी तसाच थोडासा त्याला प्रकार वाटला. हे दृश्य पाहत असतानाच जयवंताने जे पाहिलं ते अगदी अनिर्वचनीय होय. अचानक ती स्त्री उठली आणि दवाखान्याच्या दाराजवळ वेड्यासारखी चक्रा मारू लागली. मात्र तिचा चक्रा मारणं फार फार तर 20-30 सेकंद टिकला असावं. लागलीच ती दवाखान्याचं दार उघडून आत शिरली. बस, जयवंताची भीतीने गाळण उडाली. त्याने झटकन तो पुठ्ठा खिडकीवर लावून घेतला. मात्र अद्यापही त्याच्या कानावर दवाखान्यातून घुमता बाळाचा आणि त्या महिलेचा दोघांचाही रडण्याचा संमिश्र आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागला. तोही क्षण 2 क्षणात मिटला. या भूताटकी गोष्टी पाहून जयवंत एवढा गोंधळात पडला होता की सगळं त्याच्यासोबत का घडत आहे हे त्याला कळेनासं झालं होतं. कुणाला तरी ह्या गोष्टी सांगाव्यात अशी त्याची तीव्र इच्छा होती. त्या रात्री विचार करता करताच त्याला झोप लागली होती. सुमन होती ती, लाल रंगाची साडी नेसलेली, जयवंताच्या मिठीत होती. तिला पाहिल्यापासून ते ह्या क्षणापर्यंत तो ह्या क्षणांचीच वाट पाहत होता. किती छान दिसता हो तुम्ही, त्याच्या डोळ्यात पाहताना तिने म्हटलं होतं. त्याने तिला जवळ ओढून उत्तर दिलं होतं, तुझ्या एवढा खासच नाही. त्यावर ती लाजली होती. पण पुढील जो प्रकार घडला आणि जयवंताचं हे स्वप्न पूर्ण तुटून गेलं. तो पोटावर झोपला होता, सुमनचं स्वप्न पाहत होता. त्याच्या पायावर अधिक कुणीतरी बसला आहे असा भास झाला. कारण मनुष्याच्या पृष्ठभागाचा स्पर्श त्याला झाल्यासारखा वाटला. तो सुमनच्या स्वप्नात होता. सुमन तर नव्हती. क्षणभर त्याला स्वप्न विलास वाटला आणि सुमनच आपल्या स्वप्नस्थानी येऊन आपल्या मनाचा हेतू पूर्ण करीत आहे असं त्याला वाटलं. त्याच्या पायाच्या अंगठ्याला कुणाच्या तरी पायाचे अंगठे लागले. त्याला जाणवलं, आल्हाद वाटला. तो स्पर्श आनंददायी होता आणि एक दीर्घ उष्म उसासा त्याच्या चेहऱ्यावर पडला. कुणाचा तरी श्वास होता तो. मग हळूच त्याच्या कमरेवर कुणी हात ठेवला. तो अगदी हाताचा स्पर्श म्हणून नव्हता, अगदी हलका स्पर्श व्हावा, अनुभव यावा, पण त्यात जिवंतपणा वाटू नये. त्याने सुमनच्या तंद्रीत असलेल्या स्वप्नातच डोळे उघडले. त्याच्या डाव्या बाजूला एक स्त्री त्याच्यासोबत निजली होती. त्याच्या चेहऱ्यासमोर तिचा चेहरा होता. बिहारी वळणाचं कुंकू तिने भांगात भरलं होतं. ते थोडंसं गडद भगव्या रंगाचं होतं. ब्लाऊज बाहुदंडाला घट्ट आवळून असलेला आणि ती टक लावून त्याच्याकडे पाहत असताना त्याला ती दिसली. तिचे डोळे अगदी मोठे मोठे असून त्यात एक भयपूर्ण छटा होती. ती अशी की आतील बुबुळे पूर्णपणे काळे कुट्ट होते. अमानवी, भीतीदायक. आणि त्या क्षणी भीतीची एवढी परमावधी झाली की त्याने जोराचा चित्कार काढला. काहीतरी बडबडत त्याने तिला दूर ढकललं. पण त्याचे हात त्या स्त्रीच्या देहातून आरपार घुसले आणि भिंतीला लागले. तसा तो जोराने खाली पडला. त्याच्या कमरेला बराच मार लागला. त्याच्या हाताचे कोपरे फुटले. तो ज्या अवस्थेत होता तसाच बाहेर दरवाजा खोलून धावला. बिहारी कुटुंबाच्या दरवाजावर त्याने जोर जोरात मारत म्हटलं, कुणी आहे का? वाचवा, कुणी आहे का? असे मोठमोठ्याने तो उद्गार काढू लागला. शेजारील बिहारी अम्मा बाहेर आली.
वरून सुमन धावत धावत खाली आली. भैयाजी क्या हुआ है? त्याने तुटक उत्तर दिलं. तिकडे तिकडे पलंगावर एक एक बाई. त्याच्या गळ्याखाली औंढा जाता जाईना. सुमन खाली आली, तिच्याकडे वळला. तो चिरक्या स्वरात म्हणाला, ह्या घरात कुणीतरी आहे, मी सांगत होतो तुम्हाला. जयवंताचं बोलणं मध्येच अडवत अम्मा म्हणाली, भैयाजी मैं देखती हूं, जरा रुकिये. असं म्हणून अम्मा त्याच्या खोलीत शिरली. तिने खोलीत जाताच आधी सज्जावरल्या सुटकेसकडे पाहिलं. ती पूर्णपणे बंद होती. अम्माने सुटकेचा श्वास सोडला. अम्माने काही मंत्रोच्चार करून सुटकेस भरून टाकली होती. कोणीही ती खोलता कामा नव्हती. निदान अजून 2 अमावस्या तरी. तिची नजर सज्जाच्या खाली भिंतीवर गेली. तिथे मात्र स्पष्ट पावलांचे निशाण होते. ते सारं काही लपवत ती बाहेर जाऊन म्हणाली, कुछ भी तो नहीं है वहां. यानंतर त्यांचे काही बोलणे होऊन तो विषय तिथेच संपला होता. जयवंताला भास झाला असावा किंवा स्वप्न पडले असावे असा त्या प्रसंगाचा अर्क होता. तेव्हापासून तब्बल 15 दिवस जयवंताने अंथरूण धरले होते. जयवंताने पुण्याला परत घरी जाण्याचा खूप प्रयत्न केला, पण सुमनने त्याला जाऊ दिले नाही. ह्या ना त्या कारणावरून त्याला तिने अडवून धरलं. अनेक वेळा तिने असे काही प्रसंग घडवून आणले की तिच्या मोहपाशात अडकून जयवंताला जाण्याचं टाळावं लागलं होतं. सुमनच्या मनात काय होतं कुणास कळे. सुमनने त्याची खूप काळजी वाहिली होती. आता त्याची प्रकृती ठीक होऊ लागली होती. सुमनच्या स्पर्शाने आणि काळजीने त्याचा जीव व्याकुळ झाला होता. नाही नाही म्हटलं तरी तिच्यावर त्याचा जीव जडला होता आणि म्हणून ही रूम सोडून जायला तो तयार नव्हता. पण त्याने ताबडतोब त्याला काही दिवस सोबती म्हणून त्याचा जिवलग मित्र बोलावून घेतला. सचिन अतिशय बोलघेवडा, बिनधास्त स्वभावाचा, मनाने प्रचंड चांगला. जसा जयवंत अबोल होता त्याच्या विरुद्ध सचिन होता. प्रकृती सुधारल्याबरोबर जयवंताला बँकेत जाणं भाग होतं. ड्युटी पुन्हा सुरू झाली होती आणि अचानक एका सायंकाळी सचिन शालिनी निवास शोधत शोधत जयवंताच्या खोलीवर आला. दार वाजवलं. दार उघडता जयवंताला सचिन समोर दिसला. त्याला पाहता क्षणी जयवंत हसून म्हणाला, अरे वा, आलासही, ये ना आत ये. स्वागत आहे माझ्या बंगल्यात. खोली दाखवत जयवंत म्हणाला. चेहऱ्यावर त्रासिक भाव आणून सचिन म्हणाला, कसला बंगला रे, तुझं शालिनी निवास शोधत शोधत म्हातारा झालो असतो. ते आहे, हे घर शोधताना मीही म्हातारा झालो होतो. जयवंत म्हणाला, बरं चल बॅग दे इकडे, फ्रेश हो. जयवंताचा हात मध्येच रोखत सचिन म्हणाला, अरे हळू, स्वर्ग फोडशील. पूर्ण स्टॉक आणला आहे, विस्की, रम, वोडका. जयवंताचा हात दाबत सचिन पुढे म्हणाला, मी आहे तोपर्यंत प्रत्येक दिवस आपण दोघे एन्जॉय करणार आहोत. त्याने उजवा डोळा मारला. बोलताना किंवा काही विस्मयकारक गोष्टीचे वर्णन करताना सचिनला उजवा डोळा मारण्याची सवय. त्याने ती बॅग टेबलावर ठेवली. जयवंताने दाखविल्याप्रमाणे तो बाथरूमकडे जाऊन मुखमार्जन करून आला होता. मित्राच्या आगमनाने जयवंताचे मन रमून गेले होते. आता कसली भीती नाही इथे, असं त्याने मनोमन ठरविलं होतं. आणि त्याची योजना ही होती की सुमन त्याला वश होताच ही रूम सोडून तो दुसरीकडे कुठे रूम घेणार होता. मात्र सुमन वश होण्यासाठी तिचा संपर्क गरजेचा होता. त्यामुळे काही दिवस तरी इथे राहणं भाग होतं. काही दिवस म्हणायचे कारण असे की सुमनच्या कृत्यांवरून असं स्पष्ट दिसत होतं की जयवंताविषयी तिच्या मनात खचितच उजव्या भावना होत्या. कदाचित तिला देखील तो आवडला असेल. फरशीवर बसून सचिनने दारूची बॉटल ठेवली. प्लास्टिकचे 2 ग्लास अजून रिकामे होते. पेपरावर थंड झालेले कोंबड्याच्या पायांचे तळलेले 5-6 तुकडे होते. बॉटलमधली मदिरा ग्लासात ओतत सचिन म्हणाला, मग जयवंत, तुझ्या ह्या चैनीच्या गोष्टी बंद दिसत आहेत मला. जयवंत वृक्ष स्वरात उत्तरला, अर्थात तुझ्याशिवाय काय पिणार, आणि तसेही कामापासून फुरसत कुठे आहे. अर्धा भरलेला ग्लास जयवंताच्या हातात देत सचिन म्हणाला, खरंच बंद केलीस की काय? बराच चुकलास तू. सचिन, अरे मेसचे जेवण एवढं काही चांगलं नसतं. जयवंत म्हणाला. सिगरेट पेटवत सचिन पुढे म्हणाला, मग आज तू पूर्ण स्टॉक पिलास तरी चालेल. त्याने ओठातून धूर सोडला. मैफिल रंगली होती. बऱ्याच गप्पा चालल्या होत्या.
एकाकी सचिन म्हणाला, जयवंत, मी इथे उतरलो तेव्हा बसस्टँडवर एक किन्नर दिसला. अरे तो एवढा सुंदर होता की मुलींनाही लाजवेल. तू मुलुखाचा स्त्रीलंपट आहेस, तुला सगळेच सुंदर दिसतात. अरे निदान किन्नर तरी सोड. हसत हसत जयवंत म्हणाला. निर्भत्सना व्यक्त करीत सचिन पुढे म्हणाला, अरे तुला एवढा लंपट दिसतो का? अरे पण ॲक्च्युली तो एवढा सुंदर होता की मी पाहतच राहिलो. सच्या, तुझा मला भरोसा नाही हं? जयवंत हसून म्हणाला. अरे खरंच मला एक कळत नाही जयवंता, हे चांगले पुरुषासारखे पुरुष असतात आणि असे का बनतात रे? मला तर वेडेपणाच वाटतो. दारूचा घोट लवकर पिता पिता त्याला अडवत जयवंत तत्क्षणी म्हणाला, तसं नसतं. त्यांच्या शरीरातच असे काही बदल असतात की त्यात त्यांचा दोष नसतो. अरे वेडा आहेस तू. जरा लंपटपणातून बाहेर ये आणि जरा अभ्यासही करत जा. जाऊ दे रे, मला काय करायचं आहे हा अभ्यास करून. मग अशा अनेक गप्पा त्यांच्या पुढे चालू राहिल्या. पण पलंगावर बसलेली ती शक्ती सचिनकडे रागाने डोळे फाडून पाहत होती. बोलता बोलता जयवंत लघुशंकेला बाथरूमकडे गेला. बिहारी कुटुंबाच्या 2 खोल्या होत्या. त्यातली शेवटची खोली टॉयलेट आणि बाथरूम जवळ होती. अम्माच्या खोलीतून त्याला दबका आवाज ऐकू आला. अम्मा, हे काय आहे? तू तर म्हणाली होतीस. नाही सुमन बिटिया, मला पण माहीत नाही की असं काय होतंय. अम्मा तुटक्या मराठीत म्हणाली. पण अम्मा, पण एवढ्या वर्षानंतर तो परत कसा आला? एखादी गोष्ट कुणाला चोरून सांगायची असताना माणूस जसा प्राण स्वरात बोलतो तसं तिचं बोलणं होतं. अम्माने उत्तर दिलं, मुझे भी नहीं पता बिटिया, मैं करती हूँ कुछ. जयवंताच्या कानावर हे शब्द अगदी ओघळतेच पडले. त्या दरवाजाचा आवाज ऐकून आतील आवाज अगदी एकाकी बंद झाला. नमस्कार मित्रांनो, मी नागसेन. आपण ऐकत आहात बिहारण. हा या कथेचा भाग 3 होता. लवकरच आपण भाग 4 कडे वळूयात. तोपर्यंत ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.